हाय हॅलो गाईज नमस्कार. कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो टुडेज व्लॉग इज ऑल अबाउट द वीकेंड इन नाशिक. सो मी नाशिकला आली आहे. दिस इज माय होम टाउन अँड मी आत्ता आली आहे माझ्या फार्म हाऊसला. सो तुम्ही पाठीमागे बघू शकता. दिस इज माय फार्म अँड इथे खूप खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आम्ही ट्राय करत राहतो. सो आत्ता जे ट्राय केलं होतं ते वांगी आहेत. हे आता हे खराबवाली आहे. हे ऑलरेडी म्हणजे ह्यातले काही काही खराब झालेत, पण अजून पण काही आहेत. जसं की हा आहे, सी, हे असे चांगले अजून आहेत, पण याची एक बॅच ऑलरेडी झाली आहे आणि आता आम्ही दुसऱ्या बॅचकडे, एक नाही ॲक्च्युली बऱ्याच बॅचेस झाल्यात आणि आता आम्ही दुसऱ्या परत त्याचं जेव्हा कटिंग होतं त्याच्यानंतर तो परत नवीन एक बॅच, परत एक नवीन त्यांची बॅच येते. आणि मध्ये मध्ये आम्ही हे असे पाम ट्रीज लावलेले आहेत साईडनी. सो येस, दॅट्स इट. खाली आम्ही कॉर्न लावला आहे. सो मी त्याचा व्हिडिओ पण टाकेल. अँड सी, आता आम्ही जाणार आहे मिसळ खायला. सो विच इज रिच्युअल, माय रिच्युअल. तो आम्ही जाणार आहे मिसळ खायला. लेट्स सी यू देअर. ऑल्सो मला हे एक फ्रूट मिळालं इथे. लेट मी नो की तुम्हाला माहिती आहे का हे कुठलं फ्रूट आहे, आणि असेल तर कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. हॅलो गाईज, आय एम बॅक. आम्ही आलो आहे पेरूच्या वाडीला. इकडे सगळं सो डिफरंट. वास आलाय मला. परफ्यूम पण स्टॉल्स पण. एक फ्ली मार्केट प्लस मिसळ असं झालं. फीडिंग रूम पण दिलाय. किती इथे बऱ्याचशा काकूंनी वगैरे आणि आजी लोकांनी वगैरे त्यांचे छोटे एक स्टॉल्स घेतले होते, जे काही कैऱ्या विकत होते, काही पेरू विकत होते, काही भाजी विकत होते. आणि ते सगळं बघता 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 आम्ही पुढे आलो आणि आम्हाला भयानक गर्दी सापडलेली आहे इकडे, किंवा आम्ही त्या गर्दीत सापडलेलो होतो. पण अगेन आम्हाला पेरूचं ज्यूस मिस नव्हतं करायचं, जे तुम्हाला पुढे दिसणार आहे. सो स्टे ट्यून्ड. ही जी प्लेस आहे, इथे सगळे आधी पेरूचे झाडं होते जे त्यांनी आता काढले. आय डोंट नो वाय. आणि हे होतं ते आता ते तुम्ही बघणार आहात. दिस इज तिकडे काय काय त्यांनी केलं आहे.
फॉर पीपल टू हॅव देअर एंटरटेनमेंट. सो ते स्पॉट्स केले आहेत. दिस इज लाईक अ हम्पी स्टाईल ते बोट त्यांनी इथे तयार केली आहे, बट विच इज गुड. ॲटलिस्ट हे एक चांगलं वाटलं मला. ती एक प्लेस अशी आहे जिथे आधी जास्त क्राऊड नसायचा आणि तुम्ही निवांत असं नेचरमध्ये आल्यासारखं येऊन तुम्ही तुमचा लंच वॉट एव्हर इट इज तुम्ही करू शकता. बट हे खूप अति क्राऊडेड झालं आहे आणि याच्यामुळे खूप जास्त फ्रस्ट्रेशन झालं होतं, कारण ऊन पण खूप होतं. सो आता तुम्ही जे बघताय दॅट इज द एक्सटेंडेड पार्ट ऑफ पेरूची वाडी. आणि इथे त्यांनी ऑलमोस्ट लाईक अ फ्ली मार्केट सगळं केलेलं आहे, लाईक गेम्स और शॉपिंग थिंग. इथे अजून एक चांगला पॉइंट इथे असा आहे की इथे तुम्हाला बर्ड्सचा एक पॉइंट आहे जिथे तुम्हाला बर्ड्स बघायला मिळतील खूप सारे. तिथे मी गेली नाही, तिथे मी ऑलरेडी आधी गेली होती, पण आत्ता मी गेली नाही असं तिथला व्लॉग नाही आहे. बट येस, तिथे ते पण आहे. आम्ही काही पूर्ण हे फ्ली मार्केट फिरलो नाही, पण अगेन हा थोडा थोडा ग्लिम्स आहे इथे काय काय होते, काय काय त्यांनी स्टॉल्स ठेवले होते किंवा काय गेम्स ठेवले होते. बट इफ यू हॅव स्मॉल किड्स आणि त्यांना वेळ घालवण्यासाठी तुम्ही करू शकता नक्की. दिस इज द फेवरेट पार्ट. एवढी गर्दी याच्यासाठी सहन केली कारण मला माहिती आहे कसं काय यार. पाव, पापड, मिसळ, तर्री. माझा ऐकून घ्या की कसं आहे? तिकडे जाऊन खाऊ ना बरं. कसं आहे? छान आहे. सो आम्ही आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर हा एंड असतो, पण इन्स्टेड ऑफ ट्राईंग आईस्क्रीम आय वुड सजेस्ट की तुम्ही पेरूचं ज्यूस ट्राय करा. ते खूप जास्त बेटर आहे. हे पण ओके ओके आहे, काही वाईट नाही आहे, पण अगेन प्रेफरन्स वाईज इज पेरूचं ज्यूस, नॉट आईस्क्रीम.